यदा हिनेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वसंकल्पसन्न्यासी योगारूढस्तदोच्यते. तरी जयाची या इंद्रियाची या घरा, नाही विषयाची या येरझारा, जो आत्मबोधाच्या वोवरा पहुडला असे. जयाचे सुखदुःखाचे नि आंगे, झगटले मानस चेवो नेघे, विषय पासी ही आलियासे न रिघे, हे काय म्हणवूनी. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढीनली परिकही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. असते नि देहे एतुला, जो चेतुची दिसे निदेला, तोची योगारूढू भला ओळखेतू. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु आईकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणे दीजे. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्, आत्मैवह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवणासी काय दिजेल कवणे अद्वैती इये. पै व्यामोहाची ये शेजे, बळिया अविद्या निद्रितू होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे जन्म मृत्यूचा. पाठी अवसात ये चेवो, तै ते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोही आपण पाची. म्हणवूनी आपणची आपणया, घातू कीज तू असे धनंजया, चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमाना. बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः, अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तयेतात्मैव शत्रुवत्. हा विचारूनी अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोशकीटकाची या परी, तो आपणया आपण वैरी, जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची ये वेळे, निदैवा आंधळेपणाचे डोहळे, की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवण एकू भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलो म्हणे, ऐसा नाथिला छंदू अंतःकरणे घेऊनी ठाके. एरवी होयते तोची आहे, परिकायिके जे बुद्धी तैसी नोहे, देखा स्वप्नीचे निघाये की मरेसाचे. जैसी ते शुकाचे नि आंग भारे, नळिका भोविन्नली एरी मोहरे, तेणे उडावे परी न पुरे मनशंका. वायाची मान पिळी, अटुवे हिये आवळी, टिटातू नळी धरूनी ठाके. म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडा, की मोकळिया पायांचा चवडा गोवी अधिके. ऐसा काजे वीण आतुडला, तो सांगपा काय आणिके बांधला, मगन सोडीच जरी नेला तोडूनी अर्धा. म्हणवूनी आपणया आपणची रिपू, जेणे वाढविला हा संकल्पू, येर स्वयंबुद्धी म्हणे बापू, जो नाथिले नेघे. जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः, शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः. ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः. तया स्वांतःकरणजिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परवता दूर नाही. जैसा किडाळाचा दोषू जाये, तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. हा घटाकारू जैसा, निमालिया तया अवकाशा, न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. तैसा देहाहंकारू नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचला आधीची आहे. आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणी, येन समाती काही बोलणी मानापमानाची. जे जिये वाटा सूर्यू जाये, ते उते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी. देखे मेघवनी सुटती धारा, तिया न रूपती जैसिया सागरा, तैसी शुभाशुभे योगीश्वरा नभती आने. जो हा विज्ञानात्मकु भावो, तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञान ते तोची. आता व्यापकु की एकदेशी, हे उहापोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैशी दुजे नवीण. ऐसा शरीरीची परिकौतुके, परब्रह्माचे निपाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रिये गा.
तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी देखे सोनयाचे निखळ मेरुये सणे ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरिसेची मानी पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा सुहृन्मित्रार्युदासीनम् अध्यस्तद्वेष्य बन्धुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते तेथ सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू हा भावभेदू विचित्रू कल्पू कैसा तया बंधु कोण काह्याचा द्वेषिया कवणु तयाचा मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला मग तयाची ये दिठी अधमोत्तम असे किरीटी काय परिसाचिया कसवटी वानिया कीजे ते जैसी निर्वाण वर्णुची करी तैसी जयाची बुद्धी चराचरी होय साम्याची उजरी निरंतर जे ते विश्वाळंकाराचे विसुरे जरी आहाती आनाने आकारे तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया आघवे म्हणून आहाच वाहाचे न झकवे येणे आकार चित्रे घापे पटा माझी दृष्टी दिसे तंतूची सैंघ सृष्टी परी तो एक वाचूनी गोठी दुजी नाही ऐसे निप्रतीती हे गवसे ऐसा अनुभव जयाते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नभे जाणे जयाचे नाव तीर्थराव दर्शने प्रशस्ती सिठाव जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासही जयाचे निबोले धर्मुजिये दिठी महासिद्धी तेविये देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा विपाये जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता हे असो तया ते प्रशंसिता लाभुआथी योगी युञ्जीत सततम् आत्मानं रहसि स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहः पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपण पाची आपणू असे अखंडित ऐसिया दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणूनी ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे अपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले जो ज्ञानियांचा बापू देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माजिठे ते जयाची ये यशाधा कुटे वेढून पुरे जयाचे नि आंगिके तेजे आवो रवि शशीची ये वणिजे म्हणून जग हे वेसजे वीणसे तया हा गा नामची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे गुण एकैक काय तयाचे आकळशील तू म्हणून असो हे वानणे सांगो नेणो कवणाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलिलो ते ऐके द्वैताचा ठावोची फेडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुन पढिये हे गोडी नासे लहन म्हणून ते तैसे बोलणे नव्हे सपातळ आडलावणे केले मनची वेगळवाणे भोगावया जया सोहम भाव अटकू मोक्ष सुखा लागो निरंकू तयाची ये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा विपाये अहम भाव ययाचा जाईल मी तेची हा जरी होईल तरी मग काय कीजेल एकलेया दिठीची पाहता निविजे का तोंड भरोनी बोलिजे ना तरी दाटूनी खेम दीजे ऐसे कवण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले इया काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे निहातासने बोला माझी मनमने आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे रूपडे गोतले गा हे असो वयसेची ये शेवटी जैसे एकची विये वांझोटी मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे तैसे जाहले श्री अनंता ऐसे तरी मी न म्हणता जरी तयाचा न देखता अतिशयो एथ पाहा पा नवल कैसे चोज के उपदेशु केउते झुंज परिपुढे वालभाचे भोज नाचत असे
आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी, तरी ते काई. म्हणून भावार्थ तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा. दर्पण तो या परी बाप पुण्य पवित्र, जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो श्रीकृष्ण कृपे पात्र, याची लागी. हो का आत्मनिवेदना तळीची, जे पीठिका होय सख्याची. पार्थो अधिष्ठात्री तेथींची, मातृकागा. पासींची गोसावी नवर्णिजे, मग पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे, पढिये हरी. पाहा पा अनुरागे भजे, जे प्रियोत्तमे मानिजे. ते पतिहुनी कायन वानिजे, पतिव्रता. तैसा अर्जुनची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. जे तो त्रिभुवनीचिया दैवा, एकाय तनु जाहला. जयाचिया आवडीचे निपांगे, अमूर्तु ही मूर्ती आवगे. पूर्णा ही परी लागे, अवस्था जयाची. तमश्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव. कायनादा ते हनबरव, जिणोनी आली. हा हो नवल नोहे देशी, मराठी बोलीजे तरी ऐशी. वाणे उमटता हे आकाशी, साहित्य रंगाचे. कैसे उन्मेख चांदणे तार, आणि भावार्थ पडे गार. हेच श्लोकार्थ कुमुदिनी फार, साविया होती. साडची निचाडा करी, ऐसी मनोरथी ये थोरी. तेने विवळले अंतरी, तेथ डोलू आला. ते निवृत्तीदासे जाणितले, मग अवधान द्या म्हणितले. नवल पांडव कुळी पाहले, कृष्ण दिवसे. देवकीया उदरी वाहिला, यशोदासायासे पाळिला. शेखी उपेगा गेला पांडवासी, म्हणून बहुदिवस वोळगावा. का अवसरु पाहोनी विनवावा, हाही सोसु तया सदैवा पडेचिना. हे असो कथा सांगे वेगी, मग अर्जुन म्हणे सलगी. देवा इये संत चिन्हे आंगी, नठकती माझ्या. एरवी या लक्षणाची या निजसारा, मी अपाडे कीर अपुरा. परी तुमचे निबोले अवधारा, थोरावे जरी. जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल. काय जहाले अभ्यास जेल, सांगाल जे. हा हो नेणो कवणाची कहाणी, आईको निश्लाघिजत असो अंतःकरणी. ऐसी जालेपणाची शिरयाणी, कायसी देवा. हे आंगे म्या होई जो का, ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का. तव हासोनी श्रीकृष्ण हो का, करू म्हणती. देखा संतोषु एकन जोडे, तवची सुखाचे सैंघ साकडे. मग जोडलिया कवणेकडे, अपुरे असे. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. परी कैसा भारे आतला पिके, दैवाचेनी. जो जन्म सहस्राची यासाठी, इंद्रादिकाही महागुभेटी. तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलूही नसाहे. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे. ते अशेषही देवे अवधारिले. तेथ ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले. परी उदरा वैराग्य आहे आले, बुद्धीचिया. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. जे सोहम भाव महुरे, मोडोनी आला. म्हणून प्राप्तिफळी फळता, ययासी वेळून लगेल आता. होय विरक्तु ऐसा अनंता, भरवसा जाहला. म्हणे जे जे हा अधिष्ठील, ते आरंभीच यया फळेल. म्हणून सांगितला नवचेल, अभ्यासू आया. ऐसे विवरोनिया श्रीहरी, म्हणितले तिये अवसरी. अर्जुना हा अवधारी, पंथराजू. तेथ प्रवृत्ती तरूच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी. जिये मार्गींचा कापडी, महेशु आजुनी. पैल योगी वृंदे वहिली, आडवी आकाशी निघाली. की तेथ अनुभवाच्या पाऊली, घोरणू पडिला. तिही आत्मबोधाचे नि उजुकारे, धाव घेतली एकसरे. की येर सकळ मार्ग निदसुरे, सांडूनिया. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध जाहाले. आत्मविद थोरावले, येणेची पंथे. हा मार्ग जै देखिजे, तै तहान भूक विसरिजे. रात्री दिवसु नेणिजे, वाटे इये. चालता पाऊल जेथ पडे,
तेथ अपवर्गाची खाणी उघडे, अभांटलिया तरी जोडे स्वर्ग सुख. निगिजे पूर्वीलिया मोहरा, की येईजे पश्चिमेची या घरा. निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे. येणे मार्गे जया ठाया जाईजे, तो गावो आपणची होईजे. हे सांगो काय सहजे, जाणसी तू. तेथ पार्थे म्हणितले देवा, तरी तेची मग केव्हा. का आरती समुद्रवनी न काढावा, बुड तुझी मी. तव कृष्ण म्हणती ऐसे, हे उच्छृंखळ बोलणे कायसे. आम्ही सांगतसो आपैसे, वरी पुशिले तुआ. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल, स्थान पाहावे. जेथ आराणुकेचे निकोडे, बैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुणीव चढे, देखिलिया जे. जो संती वसविला ठाव, संतोषासी सावाव. मना होय उत्साव धैर्याचा. अभ्यासूची आपण याते करी, हृदयाते अनुभववरी. ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया ही आस्था, समूळ होय. स्वभावे वाटे येता, जरी वरपडा जाहला अवचिता. तरी सकामुही परिमाघवता, निघो विसरे. ऐसे निनराहतया ते राहवी, भ्रमतया ते बैसवी. थापटूनी चेववी, विरक्ती ते. हे राज्य वरसांडिजे, मग निवांता येथेची असिजे. ऐसे शृंगारियाही उपजे, देखत खेमो. जे येणे माने बरवंट, आणि तैसेची अतिचोखट. जेथ अधिष्ठान प्रगट, डोळा दिसे. आणि कही एक पहावे, जे साधकी वसते हो आवे. आणि जनाचे निपायरवे, रुळेचिना. जेथ अमृताचे निपाडे, मुळाही सकट गोडे. जोडती दाटे झाडे, सदा फळती. पाऊला पाऊला उदके, वर्षाकाळे वीण अतिचोखे. निर्झरे का विशेखे, सुलभे जेथ. हा आतपुही अळुमाळू, जाणीजे तरी शीतळू. पवनु अति निश्चळू, मंद झुळके. बहुत करूनी निशब्द, दाट नरिघे श्वापद. शुकहन षटपद, ते उते नाही. पाणी लगे हंसे, दोन्ही चारी सारसे. कवणे एके वेळे बैसे, तरी कोकिळही हो का. निरंतर नाही, तरी आली गेली काही. होतु का मयूरेही, आम्ही नान म्हणू. परी आवश्यक पांडवा, ऐसा ठाव जोडावा. तेथ निगूढ मठ होआवा, का शिवालय. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते. बहुत करूनी एकांते, बैसिजेगा. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे. राहेल तेथ रचावे, आसन ऐसे. वरी चोखट मृगसेवडी, माझी धूतवस्त्राची घडी. तळवटी अमोडी, कुशांकुर. सकोमळ सरिसे, सुबद्ध राहती आपैसे. एक पाडे तैसे, वोजा घाली. परिसावियाची उंच होईल, तरी आंगहन डोलेल. नीच तरी पावेल, भूमी दोषू. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे. हे बहु असो होआवे, आसन ऐसे. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः. उपविश्यासने युञ्जात् योगमात्मविशुद्धये. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करूनी सद्गुरु स्मरण अनुभविजे. जेथ स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे. जव काठिण्य विरे, अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे. मनाची घडी घडे, हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तव राहिजे. मग तेणेची बोधे बैसिजे, आसनावरी. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनुधरी. ऐसी अनुभवाची उजरी, होची लागे. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परियेसी. तरी उरुया जघनासी, जडो निघाली. चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी. सुघटिते गाढी,
संचरीपा सव्य तो तळी ठेविजे तेने सिवणी मध्ये पीडिजे वरी बैसे तो सहजे वामचरणू गुदमेंढ्रा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया माझी अंगुळ एक निगे तेथ टाचेचे नि उत्तर भागे नेहेटिजे वरी आंगे पेललेनी उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने मग शरीर संचु पार्था अशेष ही सर्वथा पार्षणीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथ अपानु आतुलेकडे वो होटो लागे समंकाय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः सम्प्रेक्षनासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन् तव करसंपुट आपैसे वामचरणी बैसे तव बाहुमूळी दिसे थोरीव आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मीलित स्थिती उपजे तया दिठी राहोनी आतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठावो पडे नासाग्रपीठी ऐसे आतुच्या आतुची रचे बाहेरी मागुते न वचे म्हणोनी राहणे आधिये दिठीचे तेथेची होय आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पहावी हे चाड सरे आघवी आपैसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊनी नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधुजो आरोपे तो जाळंधरू म्हणिपे पांडुकुमरा नाभी वरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशु स्वाधिष्ठाना वरिचिले काठी नाभिस्थाना तळटी बंधु पडे किरीटी वोढियाणा तो ऐसी शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः तव आतुत्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंग मन विरमे सावियाची क्षुधा काय जाहाली निद्रा केऊती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळबंधे कोंडला अपानु माघवता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू क्षोभलेपणे माजे उवाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहोनिया मग थावलिये वाहटुळी सैंघ घेऊनी घरडहुळी बाळपणींची कुहीटुळी बाहेर घाली भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कफपित्ताचे थारे उरो नेदी धातूंचे समुद्र उलंडी मेदाचे पर्वत फोडी आतील मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी साधका ते भेडसावी परिबिहावे ना व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एकवाट तव येरीकडे धनुर्धरा आसनाचा उबारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊनी आले सेजे जैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिणी निदेली असे विद्युल्लतेची विडी वन्ही ज्वाळांची घडी पंधरेयाची चोखडी घोटी वजैशी तैसी सुबंध आटली उटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावधू होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरूढले अंकुरेशी तैसे वेढेया ते सोडिती कवतिके आंग मोडिती कंदावरी शक्ती उठिली दिसे सहजे बहुता दिवसांची भूक वरी चेवविली ते होय मीख मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू तेथ हृदयकोशा तळवटी जो पवनु भरे किरीटी तया सगळे याची मिठी देऊ निघाली मुखींच्या ज्वाळी तळी वरी कवळी मासाची वडवाळी आरोगू लागे जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस पाठी एक दोनी घास
हिया ही भरी. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीचे खंड भेदी. झाडा घे संधी प्रत्यंगाचा, अधोभाग तरी नसंडी. परी नखीचे ही सत्व काढी, त्वचा धुवूनी जडी पांजरेशी. अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे. तव बाहेरी विरूढी करपे रोमबीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी, ताहा नेली घोट भरी. आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे बारा. तो गच्च धरूनी माघारा आतु घाली. तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे. तया खेवा माझी चक्राचे पदर उरती. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती. परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती. ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसे येथे. आयके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी. आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये. मग सौम्य होऊन राहे सुषुम्ने पाशी. तेथ तृप्तीचे नि संतोखे, गरळजे वमी मुखे. तेणे तियेचे नि पियुखे प्राणुजिये. तो अग्नि आतूनी निघे, परिसबाह्य निववूची लागे. ते वेळी कसु बांधिती आंगे, सांडीला पुढती. मार्ग मोडिती नाडीचे, नवविधपण वायूचे. जाय म्हणवूनी शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती. साही पदर फुटती चक्रांचे हे. मग शशी आणि भानू, ऐसा कल्पिजे जो अनुमानू. तो वातीवरी पवनु गिवसिता न दिसे. बुद्धीची फुळिका विरे, परिमळू घ्राणी उरे. तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी. तव वरिले कडोनी ढाळे, चंद्रामृताचे तळे. कानवडोनी मिळे शक्तिमुखी. तेणे नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे. जेथींचा तेथ मुरे प्राणपवनु. तातलिये मुसे, मेण निघोनी जाय जैसे. मग कोंदली राहे रसे वोतलेनी. तैसी पिंडाचे नि आकारे, ते कळाचिका अवतरे. वरी त्वचेचे नि पदरे पांघुरली असे. जैसी आभाळाची बुंथी, करूनी राहे गभस्ती. मग फिटलिया दीप्ती धरून ये. तैसा आहाच वरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा. तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. मग काश्मीरीचे स्वयंभ, का रत्नबीजा निघाले कोंभ. अवयव कांतीची भांब तैसी दिसे. नातरी संध्यारागीचे रंग, काढूनी वळिले ते आंग. की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे वोतीव. मज पाहता सावेव शांतीची ते. ते आनंदचित्रीचे लेप, नातरी महासुखाचे रूप. की संतोष तरुचे रोप थावले जैसे. तो कनकचंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा. नाना सासिनला मळा कोवळिकेचा. हो काजे शारदियेचे निवोले, चंद्रबिंब पाल्हेले. का तेजची मूर्त बैसले आसनावरी. तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. मग देहाकृती बिहे कृतांतुगा. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विघडे. लोपली उघडे बाळदशा. वयसा तरी येतुलेवरी, एरवी बाळाचा बळार्थू करी. धैर्याची थोरी निरुपमू. कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी. नखे तैसी बरवी नवी निघती. दातही आन होती, परी अपाडे साने जती. जैसी दुबाही बैसे पाती हिरेयाची. माणिकुलियांची या कणिया, सावियाची अनुमानिया. तैसिया सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. करचरण तळे, जैसी का रातोत्पळे. पाखाळी व होती डोळे काय सांगो. निडाराचे नि कोंदाटे, मोतिये नावरती संपुटे. मग शिवणी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. तैसी पातियाची ये कवळिये न समाये. दिठी जाकळोनी निघो पाहे. आधिलीची परी होये गगना कवळिती. आईके देह होय सोनियाचे, परी लाघवये वायूचे. जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही. मग समुद्रा पैली कडील देखे, स्वर्गीचा आलोचू आईके. मनोगत वोळखे मुंगियेचे. पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी.
आईके प्राणाचा हात धरुनी गगनाची पाऊठी करुनी मध्यमेचे निदादराहुनी हृदया आली ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंभा सावली केली जे शून्यलिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करंडी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली अनुहताची बोली चावळे ते शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेणे ऐकिले अळूमाळू घोषाच्या कुंडी नादचित्रांची रूपडी प्रणवाची या मोडी रेखिली ऐसी हेची कल्पावे तरी जाणीजे परी कल्पिते कैचे आणीजे तरी नेणो काय गाजे तिये ठाई विसरोनी गेलो अर्जुना जव नाशु नाही पवना तव वाचा आथी गगना म्हणून घुमे तया अनाहताचे निमेघे आकाश दुमदुमो लागे तव ब्रह्मस्थानीचे बेगे सहज फिटे आईके कमळ गर्भाकारे जे महदाकाश दुसरे जेथ चैतन्ये आधातुरे करूनी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिली बुद्धीचे निशाके हातवोने निके द्वैत तेथ न देखे तैसे केले निजकांती हारविली मग प्राणुची केवळ जाहली ते वेळी कैसी गमली म्हणावी पा हो काजे पवनाची पुतळी पांघुरली होती सोनसळी ते फेडून या वेगळी ठेविली तिया नातरी वायूचे नि आंगे झगटली दीपाची दिठी निवटली का लखलखोनी हारपली वीजू गगनी तैसी हृदय कमळ वेरही दिसे जैसी सोनियाची सरी नातरी प्रकाश जळाची झरी वाहत आली मग ते हृदयभूमी पोकळे जिराली का एके वेळे तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणिजे एरवी तो प्राणू केवळ जाणीजे आता नादबिंदू नेणिजे कळा ज्योती मनाचा हन मारू का पवनाचा आधारू ध्यानाचा आदरू नाही परी हे कल्पना घे सांडी ते नाही ये परवडी हे महाभूतांची फुडी आटणी देखा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परिदाऊनी गेला उद्देशू महाविष्णू तया ध्वनिताचे केणे सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपलविली म्या जाणूनी ग्राहीक श्रोते युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे तेथ देहाचे रूप हारपे मग तो डोळ्या माझी लपे जगाचिया एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का जैसे वळिले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा का अवयवची नभा उदयला तो तैसे होय शरीर ते म्हणिजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकु निभोनी जाये मागा पाहुलाची वोळ राहे तेथ ठाई ठाई होये अणिमादिक परितेणे काय काज आपण पया अवधारी ऐसा धनंजया लोप आथी भूतत्रया देहींचा देही पृथ्वी ते आप विरवी आपा ते तेज जिरवी तेजा ते पवनु हरवी हृदया माझी पाठी आपण एकला उरे परिशरीराचे नि अनुकारे मग तोही निगे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये मग मारुती ऐसे नाम होये परिशक्तीपण ते आहे जवन मिळे शिवी मग जालंधर सांडी ककारात फोडी गगनाची ये पहाडी पैठी होय ते ओंकाराची ये पाठी पाय देत उठा उठी पश्यंतीची ये पाउठी मागा घाली पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी भरती गमे सागरी सरिता जेवी मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी सोहम भावाच्या बाह्या पसरुनी परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे तव महाभूतांची जवनिका फिटे मग दोहीसी होय झटे तेथ गगनासकट आटे समरसीतिये पै मेघाचे निमुखी निवडला समुद्रुका वोघी पडिला
तो मागुता जैसा आला आपण पया. तेवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पांडुकुमरा. आता दुजे हन होते की एकची हे आईते, ऐशिये विवंचने पुरते पुरेचिना. गगनी गगन लया जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होऊन ठाके. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आंतू पैठी कीजे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. ढूलता मागलीकडे तेथ मकाराचेची आंगनडे, सडे या प्राणा साकडे गगना येता. पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला. मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची ठावो नाही, तेथ तागा लागेल काई बोलाचा इया. म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. जै कही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊनिया. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची बोलावे आता वायाची धनुर्धरा. ऐसे शब्द जात माघवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे. वाराही जेथ नशिरे विचाराचा, जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादिजे अगण्य परमतत्व. जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदि आणि अंतू विरोनी गेले. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपासी आली. देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची जाहले ते पुरुख. जयांचे का निष्कर्ष प्राप्तिवेरी, आम्ही साधन हे जे सांगितले, तेची शरीरी जिही केले. ते आमुचे निपाडे आले निर्वाळले या. परब्रह्माचे निरसे, देहाकृतीची ये निमुसे. वोतीव जाहले तैसे दिसती यांगे. जरी हे प्रतीती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके. तव अर्जुन म्हणे निके साचची जी हे. काजे आपण आता देवो, हा बोलिले जो उपावो, तो प्राप्तीचा ठावो म्हणून घडे. इये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती. हे सांगतियाची रीती कळले मज. देवा गोठीची हे ऐकता, बोध उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून एथ काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योगू, तो मना तरी आला चांगू. परिन शके करू पांगू योग्यतेचा. सहजे आंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये. तरी हाची मार्ग सुखोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते वीण होईल तेची पुसो. जीवीची ऐसी धारण, म्हणून पुसावया जाहले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देईजो. हा हो जी अवधारिले, जे हे साधन तुम्ही निरूपिले. ते आवडतयाही अभ्यासिले हावो शके. की योग्य ते वीण नाही, ऐसे हन आहे काही. तेथ श्रीकृष्ण म्हणती काई धनुर्धरा. हे काजकीर निर्वाण, परी आणिकही जे काही साधारण. तेही अधिकाराचे वोडवे विण, काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीची अधीन जाणिजे. काजे योग्य होऊन कीजे, ते आरंभिले फळे. तरी तैसी एथ काही, सावियाची केणी नाही. आणि योग्यतेची काई खाणी असे. नावेक विरक्तू, जाहला देहधर्मी नियतू. तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया.
ये तुला लिये आयणी माझी येवढे, योग्यपण तू तेही जोडे. ऐसे प्रसंगे साकडे, हेडिले तयाचे. मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था, अनियतासी सर्वथा योग्यता नाही. नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जो रसनेंद्रियाचा अंकिला, का निद्रेसी जीवे विकला, तो नाही एथ म्हणितला अधिकारिया. अथवा आग्रहाची ये बांदोडी, क्षुधा तृषा कोंडी, आहारा ते तोडी मारुनिया. निद्रेचिया वाटा नवचे, ऐसा दृढिवेचे नि अवतरणे नाचे. ते शरीरची नव्हे तयाचे, मायोगु कवणाचा. म्हणून अतिशय विषयो सेवावा, तैसा विरोध नोहावा. का सर्वथा निरोधावा, हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे, परी युक्तीचे नि मापे मविजे. क्रिया जात आचरिजे, तयाची स्थिती. मितला बोली बोलिजे, मितलिया पाऊली चालिजे. निद्रे ही मानु दीजे, अवसरे एके. जागणे जरी जाहले, तरी भावे ते मितले. ये तुले नि धातु साम्य संचले, असेल सहजे. ऐसे युक्तीचे निहाते, जै इंद्रिया वोपिजे भाते. तै संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे. तेथे सहजेची योगु घडे, नाभ्यासिता. जैसे भाग्याची ये भडसे, उद्यमाचे निमिसे. मग समृद्धी जात आपैसे, घर रिघे. तैसा युक्तिमंतु कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके, अनुभवू तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा. तो अपवर्गीची ये राणीवा, अलंकरिजे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. युक्तियोगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे. तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण, निर्वातीचिया. आता तुझे मनोगत जाणोनी, काही एक आम्ही म्हणोनी. ते निके चित्त देऊनी, परिसावेगा. तू प्राप्तीची चाड वाहसी, परी अभ्यासी दक्षुण होसी. ते सांगपाकाय बिहिसी, दुवाडपणा. तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो मने. वाया बागुल इये दुर्जने, इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्या ते अढळ करी. जे सरते जीवितवारी, तया औषधा ते वैरी. काय जिव्हान म्हणे, ऐसे हितासी जे जे निके. ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगा सारिखे. काही आहे यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया. यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं. वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. म्हणून आसनाची या गाढिका, जो आम्ही अभ्यासू सांगितलानिका. तेणे होईल तरी हो का, निरोधया. एरवी तरी येणे योगे, जै इंद्रिया विंदाण लागे. तै चित्त भेटोरिगे, आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके. आणि आपणिया ते आपण देखे. देखत खेमो वोळखे, म्हणे तत्व हे मीची. तिये वोळखीची सरिसे, सुखाची या साम्राज्यी बैसे. मग आपण पा समरसे, विरोनी जाय. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेणती कही. ते आपणची आपुलया ठाई, होऊन ठाके. यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते.
मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा पडी भरे चित्त न दटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माजी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये ऐसे आपण पारिगो निठाये मग देहाची वासून पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे तं विद्यात् दुःख संयोग वियोगं योग संज्ञितं सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी ते अभ्यासिले नियोगे सावयव देखावे लागे देखिले तरी आंगे होईजे लगा संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः तरी तोची योगु बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया आईके इंद्रिये नेमाची या धारणी देखे तरीही ये घालून मुके जीवित्वासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे शनैश्शनैरुपरमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशं नयेत् बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मनाते अनुभवाची या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणि कैके आता नियमची हा एकला जीवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहिरा नोहे जरी येतुले चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे नाही तरी घालावे मोकलुनी मग मोकलिले जेथ जाईल तेथून नियमोची घेऊन येईल ऐसे निस्थैर्यची होईल सावियाची की प्रशांत मनसं येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमेळे आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे तया ते देखोनी आंगा घडेल तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे आकाशी दिसे दुसरे ते अभ्रजै विरे तै गगनचिका भरे विश्व जैसे तैसे चित्त लया जाये आणि चैतन्यची आघवे होये ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे